नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत अहिरे. दीपस्तंभ मनोबलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे. आपला विषय आहे 1 जून 2025 रोजी येणाऱ्या गट क परीक्षेच्या अनुषंगाने आपण पेपर अनालिसिसवर आधारित लेक्चर घेत आहोत. त्यातील आजचा जो पेपर आहे तो आहे 28 मे 2017चा 28 मे 2017चा दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क त्याच्यावर आधारित आहे. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, आपण भूगोल या विषयाचं आता 15वा जो प्रश्न आहे तो म्हणजे कोणता आहे? ओके, प्रश्न आहे 16 नंबरचा की महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? बरोबर. आता याच्यामध्ये पर्याय गडचिरोली, अकोला, जालना आणि बीड असे पर्याय दिलेले आहेत. त्यामध्ये पहिले आपल्याला समजलं पाहिजे की नक्की बाल लिंग गुणोत्तर म्हणजे काय ओके, हे पहिले समजून घेणं गरजेचं आहे की आता बाल लिंग गुणोत्तर समजून घेताना पहिले बाल काय, बाल्यावस्था. तर बाल्यावस्था जी आहे त्याच्यातली पूर्व अवस्था जी आहे, पूर्व बाल्यावस्था म्हणूया आपण त्याला, तर ती आहे 0 ते 6 गट, 0 ते 6 वर्ष. आणि उत्तर बाल्यावस्था जी आहे, उत्तर बाल्यावस्था ही असते 6 ते 12 वर्ष. काय? 6 ते 12 वर्ष याच्या दरम्यान ती उत्तर बाल्यावस्था आहे. आता याच्यामध्ये 1000 बालक प्रति ओके काय बालिकांचे प्रमाण असतं. कशांचं प्रमाण आहे? बालिकांचे प्रमाण. काय म्हटलं मी? 1000 बालकांमागे बालिकांचे प्रमाण. आता 2001 मध्ये ओके, 2001 मध्ये 913 हजारामागे, कशामागे? हजारामागे काय होत्या? बालिका होत्या. आता 2011 मध्ये या 894 हजारामागे किती? 894 बालिका झाल्या. म्हणजे याचा अर्थ काय झाला? 19 अंक. किती अंक? 19 - 19 अंक झालं. म्हणजे नुकसान आहे. मग हे होण्यामागचं कारण काय आहे की या ठिकाणी आपल्याला हे कळालं पाहिजे की भ्रूण हत्या प्रकरण, वंशाचा दिवा या ठिकाणी पुढे आला. भ्रूण हत्या खूप झाल्या. त्याच्यात हरियाणा राज्यामध्ये सगळ्यात जास्त भ्रूण हत्या झाल्या. आणि हरियाणा राज्यामध्ये सगळ्यात कमी हजारामागे बालिकांचं प्रमाण आहे. आणि राज्यांनुसार विचार केला तर सर्वाधिक जर बघितलं रेशो हा बाललिंग गुणोत्तराचा, तो अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये सगळ्यात जास्त जर आपण विचार केला तर तो अंदमानचा आहे. ओके, जे हे आकडे आपल्याला जमवायचे आहेत. आणि सर्वसाधारण लिंग गुणोत्तर जर बघितलं तर भारतामध्ये 2011 मध्ये 1000 पुरुषांमागे 933 स्त्रिया होत्या. 2001 मध्ये 1000 पुरुषांमागे भारतात 933 होत्या. 2011 मध्ये 943. म्हणजे सर्वसाधारण लिंग गुणोत्तरामध्ये 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं 10 ने प्रमाण वाढलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारण लिंग गुणोत्तरानुसार जर विचार केला तर 1000 पुरुषांमागे 922 स्त्रिया होत्या. आणि 2011 मध्ये 1000 पुरुषांमागे 929 स्त्रिया झाल्या. मग याच्यावर अनेकदा प्रश्न आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे टॅब्युलर फॉर्मवर म्हणजे आपण तक्त्या स्वरूपामध्ये लिंग गुणोत्तरामध्ये पहिले 5 राज्य, शेवटचे 5, बाललिंग गुणोत्तरातले पहिले 5, शेवटचे 5. आणि कॉन्सेप्ट समजून घ्या की बाललिंग गुणोत्तर म्हणजे काय आणि लिंग गुणोत्तर म्हणजे काय, सर्वसाधारण लिंग गुणोत्तर म्हणजे काय, आपण त्याला म्हणूया सेक्स रेशो. मग त्याच्यामध्ये बी दक्षिण कोकणात 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण जास्त का, याचे कारण विचारले गेलेले आहेत. कारण की दक्षिण कोकणातील पुरुषांचे उत्तर कोकणाकडे झालेले स्थलांतर, कारण दक्षिण कोकणामध्ये हंगामी बेरोजगारी फार जास्त आहे.
या सगळ्या गोष्टीचा जिथं काम जास्त असेल, जिथं काम जास्त म्हणजे काय, जिथे उद्योग जास्त तिथं काम देणारे हात जास्त, म्हणून त्या भागामध्ये स्थलांतर जास्त. मग महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सर्वसाधारण लिंग गुणोत्तरानुसार जर आपण विचार केला ते तर आपल्याला जमलं पाहिजे. ओके ना. दक्षिण कोकणात का? कारण काम देणारे हात कुठे होते? उत्तर कोकणात. मग काम घेणारे कुठे गेले? तिकडे. मग जिकडे उद्योग जास्त आहेत तिकडे स्त्रियांचं प्रमाण हजारा मागे कमी दिसतंय बघा. म्हणजे काही वेळेस आपण असे लॉजिक लावले पाहिजे. आता तेच गडचिरोलीमध्ये बघा, आलं लक्ष, 961 आहेत. किती आहेत? 961. हजार म्हणजे कशामध्ये? 1000 बालकांमागे बालिकांचं प्रमाण. मग ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण नीट अभ्यास केला तर आपल्याला फायदा होतो. मग आपण अवांतर वाचन करणं फार गरजेचं आहे. तर आता ही गोष्ट आपण इथे लक्षात घ्या. ओके, पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया. मग याच्यामध्ये दुसरा प्रश्न जो आलेला आहे तो अरबी समुद्रात बॉम्बे हाय. आता बॉम्बे हाय जर बघितलं तर बॉम्बे हाय कुठे आहे ते आपण बघणारच आहोत. तर हा खनिज तेल नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेला आहे? ओके, हे कशाबद्दल विचारलेलं आहे? बॉम्बे हाय बद्दल विचारलेलं आहे. पहिले आपण या ठिकाणी त्याचे जे पर्याय आहेत त्याच्यामध्ये 2 डिसेंबर 76, 3 जानेवारी 74, 3 फेब्रुवारी 74 आणि 1 फेब्रुवारी 72 असे पर्याय दिलेले आहेत. आपण उत्तर देण्याच्या आधी पहिले एक क्लिअर करून घेऊ की बॉम्बे हाय नक्की कुठे आहे. तर बॉम्बे हाय आता जर बघितलं तर ह्या भागामध्ये मुंबई आणि मुंबई पासून साधारणतः 174 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये बॉम्बे हाय आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आर्थिक सीमेच्या अंतर्गत हा बॉम्बे हाय आहे. तिथे क्रूड ऑइल मिळतंय. काय मिळतंय? क्रूड ऑइल. आणि ते क्रूड ऑइल काढण्यासाठी सागरमाथा नावाचं जहाज या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे. ओके, म्हणजे सुरुवातीला तर 74 मध्ये हा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे. कधी सुरू झालेला आहे? 74 मध्ये हा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे. आणि त्यामध्ये 3 फेब्रुवारी 74 हे त्याचं काय उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे, सन टिंबटिंब पासून महाराष्ट्र सरकारने संत तुकाराम वनग्राम योजना. आता संत तुकाराम वनग्राम योजना कधी सुरू केली? तर मित्रांनो, संत तुकाराम वनग्राम योजना ही 2006 मध्ये सुरू केलेली आहे. कधी सुरू केलेली आहे? 2006 मध्ये सुरू केलेली आहे. आणि विशेषतः संत तुकाराम वनग्राम योजनेचा जो उद्देश आहे तो नक्की काय आहे? आता समजा एखादं गाव असेल, त्याचा गावठाणचा काही परिसर असेल आणि त्याला लागून फॉरेस्टवाला काही परिसर असेल आणि फॉरेस्टमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी लाकूडतोड सुरू असेल. म्हणजे या लाकूडतोड सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी काय होतंय की जंगलांचं नुकसान होतंय. जसं की अनक्लासिफाईड फॉरेस्ट ज्या भागामध्ये आहे त्या भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वनांचं काय होतंय? नुकसान होतंय. आणि त्यांचं कन्झर्वेशन व्हावं, संवर्धन व्हावं, त्याच्यामुळे या ठिकाणी गावकऱ्यांची, त्या ग्रामपंचायतची मदत मिळावी आणि दोघांच्या मदतीने या ठिकाणी हा उपक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. ओके, तो म्हणजे संत तुकाराम वनग्राम योजना. ओके, 19 नंबरचा जो प्रश्न आहे तर 19 नंबरचा प्रश्न, उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्याच्या उताराची दिशा पूर्वेकडे आहे. आता मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रामध्ये तापी नदी खोऱ्याची दिशा पूर्वेकडे असण्याचं काही कारणच येत नाहीये. कारण की तापी नदी ही पश्चिमवाहिनी नदी आहे आणि जिकडे उतार जास्त असेल तिकडं नदीचं पाणी वाहत असतं. जसं की महाराष्ट्र पठार आहे आणि महाराष्ट्र पठार हे पूर्व आग्नेयेकडे कललेलं आहे. म्हणून गोदावरी नदी असेल, कृष्णा नदी असेल, भीमा नदी असेल तर ह्या पूर्व आग्नेय साईडला या ठिकाणी जातात. तसं तापी नदी ही जी आहे सातमाला अजिंठा आणि सातपुडा माउंटन रेंज यांच्या दरम्यान ही पश्चिमेकडे अरबी समुद्राला सुरत जवळ खंबायत गल्फला मिळते. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की तापी नदी ही पश्चिमवाहिनी नदी आहे तर उतार देखील कुठं असेल? पश्चिमेकडे असायला पाहिजे. म्हणून अ नंबरचा हा जो पर्याय आहे हा पर्याय इथं चुकलेला आहे. ओके, त्याच्यानंतर 2 नंबरचा जो पर्याय आहे, वर्धा वैनगंगा नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे. तर हे विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर उरलेल्या पठारावरील नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार पूर्वेकडे आहे. हे विधान देखील बरोबर आहे. मग आपण काय केलं पाहिजे? आता समजा या ठिकाणी आपण महाराष्ट्राचा विचार करूया. ओके, आता महाराष्ट्राचा विचार करत असताना एक गोष्ट आपल्याला इथे क्लिअर होते. ओके, आता जर बघितलं, साधी गोष्ट आहे
की आपल्याला हे माहिती असणं फार आवश्यक आहे. याच्यामध्ये जर बघितलं, या भागामध्ये कोण आहे, सातमाला अजिंठा पर्वतरांग आहे, इकडे हरिश्चंद्र बालाघाट आहे, इकडे शंभू महादेव डोंगर रांग आहे, आणि इकडे कोण आहे, सातपुडा पर्वत आहे. ओके. आणि या सातपुडा पर्वत आणि सातमाला अजिंठाच्या दरम्यान ही तापी नदी ह्या भागाकडे वाहते. ओके. ही पश्चिम वाहिनी नदी आहे. ओके. म्हणजे हिचा उतार कुठे पाहिजे, पश्चिमेकडे पाहिजे. त्याच्यानंतर पठारावरील नद्या जर बघितली, ही गोदावरी आहे, ही भीमा आहे, ही कृष्णा आहे, यांचा उतार कुठे दिसतोय, पूर्व आग्नेय दिशेकडे दिसतोय. आणि बैतूल आणि शिवनी, ओके, ह्या भागातून जर बघितलं, वर्धा आणि वैनगंगा नद्या येत आहेत, तर ह्या दक्षिण वाहिनी नद्या आहेत. ह्या कोणत्या नद्या आहेत, दक्षिण वाहिनी नद्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये हा पर्याय काय पाहिजे होता, पश्चिमेकडे उतार, असं जर पर्याय असता तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर काय आलं असतं की सर्व बरोबर. परंतु इथे काय उत्तर येणार आहे, तर ब आणि क जर बरोबर आहे म्हणजे अ चुकीचं आहे. तर इथं विधान काय विचारलेलं आहे, वरील विधानापैकी कोणते विधान चुकीचे आहे, चुकीचं विचारलेलं आहे ना, म्हणजे अ विधान चुकीचं आहे. फक्त अ हे उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. आलं का लक्षात मित्रांनो. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, तर पुढचा प्रश्न आपण बघूया. ओके. खालील जोड्या लावा, खालील जोड्या लावा. आता जोड्या कशाच्या आहेत, एक घाट आहे आणि त्याच्यानंतर एक रस्ता आहे. ओके. जोड्या कशाच्या लावायच्या आहेत आपल्याला, एक घाट आणि एक रस्ता. आता पहिलंच काय, थळघाट, दुसरा आहे बोरघाट, तिसरा आहे माळशेज घाट आणि चौथा आहे आंबोली घाट. आता घाट म्हणजे काय, की साधी गोष्ट आहे की पर्वतावरील कमी उंचीचा या गावातून त्या गावाला जाण्यासाठी जो दळणवळणासाठी जो मार्ग वापरला जातो त्याला घाट असे म्हणतात. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर शिरघाट पासून ते रामघाट पर्यंत साधारणतः सह्याद्री पर्वतावर 34 ते 35 घाट हे आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले शिरघाट येतोय, थळघाट येतोय, कसारा घाट येतोय, बोरघाट येतोय, माळशेज घाट येतोय. मग याच्यामध्ये अजून जर बघितलं तर वरंदा घाट असेल, आंबा घाट असेल, फोंडा घाट असेल, कुंभारली घाट असेल, असे खूप सारे घाट आहेत. मग त्याच्यामध्ये आपल्याला थळघाट जो आहे, हा थळघाट जर बघितला तर मुंबई आणि नाशिक या मार्गावर आहे. कोणत्या मार्गावर आहे, मुंबई आणि नाशिक. तसं पाहिलं तर थळघाट हा रेल्वे मार्गासाठी आहे आणि कसारा घाट हा रस्ते मार्गासाठी आहे. कसारा घाट हा मुंबई आणि नाशिकला रस्ते मार्गाने जोडतोय, तर थळघाट हा रेल्वे मार्ग हा नाशिक रोडला आणि मुंबईला जोडतोय. तर या ठिकाणी दुसरा जो आहे बोरघाट, तर बोरघाट जर बघितलं तर मुंबई आणि पुण्यामध्ये आहे. बोरघाट म्हणजे काय, या ठिकाणी लक्ष्मी आणि सरस्वतीला जोडणारा हा मार्ग आहे. माळशेज घाट जर बघितला तर माळशेज घाट या ठिकाणी आपल्याला मुंबई आणि कल्याण, ओतूर या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि आंबोली घाट हा दक्षिणेकडील वेंगुर्ला, सावंतवाडी आणि निपाणी या भागाला जोडलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, अ चं उत्तर आहे 4. आता अ चं उत्तर 4 एवढं करायचंच काम नव्हतं की आपल्याला फक्त अ जरी माहिती राहिला असता तरी आपलं उत्तर निघणार होतं. ओके. मग अशा पद्धतीने जोड्या लावा ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी कमीत कमी 2 तरी माहिती असले पाहिजे अथवा 3, आणि एखादा माहित जरी नसेल तरी आपले उत्तर येत असतं. ओके. त्याच्यानंतर 21 नंबरचा जो प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता 1960-61 मध्ये किती होती. ओके. 1960-61 मध्ये महाराष्ट्र घनता किती होती. घनता म्हणजे कशी काढली जाते की एकूण लोकसंख्या डिवायडेड बाय, म्हणजे टोटल पॉप्युलेशन डिवायडेड बाय टोटल एरिया, म्हणजे एकूण लोकसंख्या भागिले क्षेत्रफळ, अशा पद्धतीने काढली जाते. आता भारताचं एकूण क्षेत्रफळ किती आहे, 32,87,263. मग त्यावेळेच्या लोकसंख्येला त्याने भाग दिला. मग 1960-61 मध्ये साधारणतः 129 एवढी चौरस किलोमीटरला घनता होती, 129 एवढी होती. आता जर बघितलं तर 382च्या आसपास लोकसंख्येची घनता आहे. महाराष्ट्राची बघितलं तर 365 एवढी घनता आहे. म्हणजे 11,24,00,000 डिवायडेड बाय 3,07,713 इज इक्वल टू 365. उत्तर हे महाराष्ट्राचं आहे. तसं 121 कोटी डिवायडेड बाय 32,87,263 बरोबर 382 हे उत्तर जर बघितलं तर हे भारताचं आहे. तसं इथे हे जे उत्तर आहे तर त्यावेळेस 129 होतं, आणि 129 आणि इथं पर्याय 229 हा तुम्हाला गोंधळात टाकणारा पर्याय आहे.
म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे, 310 पण चुकीचा आहे आणि 339. तर वरीलपैकी कोणतेही नाही असं त्याचं उत्तर यायला पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील जोड्या लावा. आता खालील जोड्या लावा याच्यामध्ये जमाती आणि जिल्हे, जमाती आणि जिल्हे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती. आता जमातींमध्ये जर बघितलं तर भिल्ल आहेत, कोरकू आहे, कातकरी आहेत, पावरा आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर गारो, खासी, जयंती आहेत, गोंड आहेत, महादेव कोळी आहेत. अशा खूप सारे अनुसूचित जमातीमध्ये या ठिकाणी येतात. मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर भिल्ल हे जर बघितलं, ब नंबर जो आहे हा भिल्ल कुठे आहे तर नंदुरबार मध्ये आहे. कुठे आहे? नंदुरबार मध्ये. त्याच्यानंतर गोंड जर बघितलं तर आपल्याला कुठं पाहायला मिळतं तर भंडाऱ्यामध्ये. तर बच काय, बच 3. मग बच 3 इथे कुठे आहे तर बच 3 इथे आहे. ओके, बच 3 इथे आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे इथे डायरेक्ट आपल्याला उत्तर मिळतंय. ओके, जास्त डोकं लावण्याची आवश्यकता पण नाही. आता कातकरी जे आहे ते कातकरी कुठे, रायगडला आहे. ओके, कातकरी कुठे येत आहेत, रायगडला येत आहेत. त्याच्यानंतर भिल्ल कुठे येत आहेत, नंदुरबारला येत आहेत. कोरकू कुठे येत आहेत तर कोरकू अमरावतीला येत आहेत. कुठे येत आहेत, अमरावतीला येत आहेत. बरोबर. मग हे आपल्याला लक्षात घेणं फार आवश्यक आहे. आणि गोंड हा भंडाऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे विदर्भामध्ये आता जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एक नाशिक आणि एक नागपूर याच्यामध्ये आदिवासी विकास भवन आहे. आणि आदिवासी विकास भवनाबद्दल जर आपण बोलायचं झालं तर नाशिकमध्ये या ठिकाणी उर्वरित वारली असेल, कोरकू असेल, त्याच्यानंतर भिल्ल असेल, पावरा असेल, त्याच्यानंतर अजून कोकणा असेल, यांच्यासाठी जे मुख्यालय आहे ते नाशिक. आणि गोंड आदिवासींसाठी जे मुख्यालय आहे ते नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, आदिवासी विकास भवन. ओके. त्याच्यानंतर खालील पर्वत शिखरांचा समुद्र सपाटीपासून, प्रश्न नंबर 23 आहे, खालील पर्वत शिखरांचा समुद्र सपाटीपासून असलेल्या त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा. आता मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगितलेली आहे, कसा मी हसतो. क म्हणजे कळसुबाई, कळसुबाईची उंची आहे 1646. त्याच्यानंतर सा म्हणजे साल्हेर 1567. मी म्हणजे महाबळेश्वर 1438. हरिश्चंद्र 1424. त्याच्यानंतर सप्तशृंगी 1416. तोरणा 1404. मग याच्यामध्ये बघा, खालील पर्वत शिखरांचा समुद्र सपाटीपासून असलेल्या त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम म्हणजे जास्तीकडून कमीकडे. मग त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त इथं कोण पाहायला मिळतं आपल्याला, ड, कारण 1646 मीटर येते. त्याच्यानंतर साल्हेरची 1567 मीटर येते. महाबळेश्वरची जर बघितली तर 1424 मीटर उंची येते आणि सप्तशृंगीची 1416 मीटर उंची येते. मग याच्यामध्ये काय यायला पाहिजे, एक नंबरला ड, त्याच्यानंतर अ. ड आणि अ असा पर्याय आपल्याला हा दिसतोय का, नाही. इथे ड आणि क आहे म्हणजे हा पण नाही. त्याच्यानंतर इथे काय आहे, ब क, हा पण नाही. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, ड आणि अ. ओके, म्हणजे हे आपलं उत्तर आहे. दोन जरी माहिती असले तरी आपलं उत्तर निघतंय. ओके. मग त्याच्यामध्ये आपण पहिले ड वाले पर्याय जे आहेत, मग इथे ड वाला पर्याय हा पण आहे, ड वाला पर्याय हा पण आहे. म्हणजे पहिले 1 नंबरचं आणि 4 नंबरचं गणित या आपण जर बघितलं पर्याय हा चुकीचा ठरतोय. मग आपल्याला 2 पर्यायांमध्ये खेळायचंय. तेव्हा आपल्याला दुसरा काय कोणता आहे की इकडे क आहे तर इकडे अ आहे. म्हणजे या दोघांपैकी आपल्याला जर परफेक्ट उत्तर माहिती असलं तर आपलं उत्तर या ठिकाणी निघतंय. ओके. त्याच्यानंतर पुढील बघा मित्रांनो, की सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांचा लोकसंख्येच्या घनतेनुसार आधारावर काय लावा, चढता क्रम लावा. ओके, लोकसंख्येच्या आधारानुसार चढता क्रम लावा. मग याच्यामध्ये बघा, लोकसंख्येची सगळ्यात म्हणजे चढता क्रम म्हणजे कमीकडून जास्तीकडे, कमीकडून जास्तीकडे. आता बघा, लोकसंख्येची सर्वात जास्त जर घनता असेल तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये आहे. जिकडे उद्योग असतात म्हणजे जिथे काम देणारे हात असतील तिकडे काम घेणारे हात पळत असतात. म्हणजे आज मुंबईमध्ये जर बघितलं तर टॅक्सीवाले जर बघितले तर युपी बिहारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर चायनीजचे गाड्या चालवणारे पूर्वांचलचे तरुण आपल्याला पाहायला मिळतात. टायरवाले जर बघितले तर दक्षिणात्याचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. आणि पुढील गोष्ट म्हणजे व्यापारी जर बघितले तर गुजराती लोक पाहायला मिळतात आणि बांधकामवाले राजस्थानी लोक पाहायला मिळतात. का मुंबईला येत आहेत, कारण मुंबईमध्ये काम मिळतंय. बरोबर का नाही. तसं गडचिरोली हा जो एरिया आहे हा नक्षल
नक्षलाइज एरिया आहे आणि त्याच्यामुळे त्या भागामध्ये लोकसंख्येची घनता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी आहे, म्हणजे ती 74 आहे. किती आहे? 74 आहे. म्हणून गडचिरोली हा ब नंबरचा पर्याय जो आहे ब. ओके, तर असं समजा की याच्यामध्ये चढत्या क्रमाने म्हणजे ब पर्याय पहिला कुठे आहे? इथे आहे का 1 नंबरला? तर नाहीये. इथे 2 नंबरला आहे का? नाही. 3 नंबरला आहे का? नाही. ओके, म्हणजे याचं 3 नंबरचं उत्तर डायरेक्ट निघतंय. ओके, फक्त आपल्याला गडचिरोली माहिती आहे तरी उत्तर निघतंय. मग नंतर सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गची डेन्सिटी का कमी आहे? कारण की त्या ठिकाणी पर्यटन क्षेत्रावर डिपेंड ते लोक आहेत आणि मॅक्झिमम लोकसंख्येच्या वेळेस जर बघितलं तरुण जे आहेत तिथले, त्या तरुणांचं उत्तर कोकणामध्ये कामासाठी स्थलांतर होत असतं. ओके, त्या भागामध्ये तिथली रचना, तिथलं हवामान, म्हणजे ते काय असतं, लोकसंख्येची घनता कुठे जास्त असते? सकल प्रदेश, उद्योग क्षेत्र, बारमाही पाणी, आलं लक्षात, शेतीचा विकास, उद्योगांचा विकास, काम देणारे हात, बरोबर, काम घेणारे हात तिथं येत असतात. मग त्याच्यानंतर आपण जर बघितलं मित्रांनो, तर आपलं उत्तर काय निघतंय या ठिकाणी? सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर नंदुरबार आणि मग धुळे. ओके, हे उत्तर आपलं 3 नंबरचा पर्याय आहे. 25 नंबर, आता 25 नंबरचं जे आहे, खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे? आता ही निरगुडा जी आहे, यवतमाळ जवळची निरगुडा नदी, आता निरगुडा नदीवर 2 वेळेस प्रश्न विचारलेला आहे की वणी हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर निरगुडाच्या काठावर आहे. आणि आता प्रश्न काय विचारलेला आहे की निरगुडा ही नदी कोणाची उपनदी आहे? तर ती वर्धेची उपनदी आहे. ओके, म्हणजे एकाच नदीवर फिरून, कारण एखादी नदी जर चर्चेत असेल तर त्यावेळेस त्या नदीच्या उपनद्या किंवा त्या नदीविषयी माहिती विचारली जात असते. आता सिंधपणा जर बघितली, ही देखील गोदावरीची, ओके, या ठिकाणी काय आहे, ही वर्धेची आहे. ओके, ही कोणाची उपनदी आहे? वर्धा. सिंधपणा कोणाची आहे? गोदावरी. कोणाची उपनदी आहे? गोदावरी. मन्याड जरी बघितली तर ही देखील गोदावरी. ओके, गिरजा जर बघितली तर गिरजा देखील गोदावरी ड्रेनेज सिस्टीम मधले आहे. ओके, सगळ्या गोदावरी ड्रेनेज सिस्टीम मधल्या नद्या आहेत. ओके, मग आपल्याला हे प्रश्न आपल्याला लक्षात आले पाहिजे. आता जर नद्यांचा अभ्यास चांगला केला तर नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. 26 नंबरचा जो प्रश्न आहे, कोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम लावा. आता कोकणामध्ये जर बघितलं तर अगदी आपण असं म्हणूया, दमनगंगा नदीपासून ते तेरेखोल पर्यंत हा विस्तार आहे. मग उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण ह्या नद्यांचा क्रम आपल्याला पाहायचा आहे. मग त्याच्यामध्ये दमनगंगा सगळ्यात उत्तरेकडे आहे, परंतु इथं पर्यायाला काय आहे की इथे पर्यायाला वैतरणा, वैतरणा ही कोकणातली सगळ्यात लांबीची नदी पण आहे आणि उत्तरेकडे आहे. त्याच्यानंतर कोण येतंय? उल्हास येतंय. त्याच्यानंतर कोण येतंय? उल्हास. म्हणजे ही 1 नंबरला येते, ही 2 नंबरला येते. त्याच्यानंतर सावित्री मध्य कोकणामध्ये येते, म्हणजे या ठिकाणी बाणकोट खाडीवाली. आणि विशेषतः सावित्री नदीवर अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे, कारण सावित्री नदीवरचा एक पूल पडला होता, त्याच्यामुळे सावित्री नदीवर अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे. कारण सावित्री नदीचे मुखाजवळ कोणती खाडी आहे? तर बाणकोटची खाडी आहे. आणि त्याच्यानंतर वसिष्ठी नदी आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? अपर्याय पहिले पाहायचा आहे. आता इथे अपर्याय आहे का? नाही, चुकीचं विधान आहे. ब आहे, इथं पण चुकीचं विधान आहे. इथं इथे पण आहे आणि इथे पण आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला क कुठे आहे? क इथे पण आहे, क इथे पण आहे. 3 नंबरला ब कुठं आहे? तर ब इथे आहे, ड, म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपल्याला येतोय. ओके, त्यानंतर पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर पुणे जिल्ह्याला जर बघितलं, आता बघा, आपण जर बघितलं तर पुण्याच्या दक्षिणेला सातारा, साताऱ्याच्या उत्तरेला पुणे, बरोबर. नंतर इकडे सातारा येतोय, लगेच सोलापूर येतोय, म्हणजे हे 2 झाले. इकडे कोण येतंय? रायगड येतंय, तिकडे वरती ठाणे येतंय 4 आणि अहमदनगर 5. जवळपास 5 जिल्ह्यांची सीमा पुण्याला लागलेली आहे. मग याच्यासाठी आपला महाराष्ट्राचा नकाशाचं वाचन हे असं पाहिजे की पालघरवरून निघालं तर ठाणे, ठाण्यावरून निघालं तर काय येतंय? मुंबई उपनगर, मुंबई उपनगरवरून मुंबई शहर, मुंबई शहरवरून रायगड, रायगडवरून रत्नागिरी, रत्नागिरीवरून सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गवरून युटर्न मारला की कोल्हापूर, कोल्हापूरवरून वरती उत्तरेला सांगली, सांगलीवरून सातारा, सातारावरून पुणे, पुण्यावरून नगर, नगरवरून नाशिक, नाशिकवरून धुळे, धुळेवरून नंदुरबार, नंदुरबार पासून धुळे, धुळ्यापासून आता आपण निघालो पूर्वेकडे. मग त्या ठिकाणी धुळ्यावरून कोण येते? जळगाव, जळगाववरून पुढे येतं बुलढाणा, बुलढाण्यावरून अकोला, अकोलावरून अमरावती, खाली वर्धा, तिकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, खाली लगेच दक्षिणेकडे गेलं गडचिरोली, गडचिरोली चंद्रपूर. म्हणजे हे पूर्ण आपला नकाशा पाठ असला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, तर या ठिकाणी डॉक्टर R. A. डॅली यांनी दिलेल्या पृथ्वीच्या थरांचा बाह्य थरापासून,
बाह्य थरापासून अंतर्गत थराकडे असणारा योग्य क्रम लावा. आता मित्रांनो याच्यामध्ये काय सरळ सरळ बघा. आता हे इंटिरियर स्ट्रक्चर ऑफ द अर्थ इथे जर बघितला तर हा येतो क्रस्ट. हा कोण येतोय क्रस्ट. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर अजून आपल्याला कोणते शब्द पाहायला मिळत आहेत. याच्यामध्ये आपल्याला शब्द पाहायला मिळत आहेत. एक म्हणजे इथे अशा पद्धतीने हा पर्वत म्हणजे इथे सियाल आणि सायमा शब्द पाहायला मिळत आहेत. सियाल आणि सायमा. आता इथे ही सायमा प्लेट आहे, ही सायमा प्लेट आहे आणि ही सियाल प्लेट आहे, सियाल प्लेट. आणि याला आपण लिथोस्फियर म्हणतो. काय म्हणतोय लिथोस्फियर. लिथोस्फियरच्या खाली ॲस्टोनोस्फियर आहे. ॲस्टोनोस्फियर म्हणजे दुर्बलावरण. लिथोस्फियर म्हणजे शिलावरण, ॲस्टोनोस्फियर म्हणजे दुर्बलावरण. मग दुर्बलावरण हा भाग गेला की इथे अप्पर मॅन्टल आणि इथे लोअर मॅन्टल येतं. इथे लोअर मॅन्टल येतं. इथं मॅग्मा चेंबर येतो अप्पर मॅन्टल मध्ये. ओके. त्याच्यानंतर इथे काय येतं आउटर कोर येतं. इथं काय येतं इनर कोर येतं. मग याच्यामध्ये अजून क्रायोस्फियर, पायरोस्फियर, बॅरियोस्फियर असं या ठिकाणी वेगवेगळे लेयर आहेत. ओके. त्याच्यानंतर डिस्कंटिन्युटी पण आहेत. मोर डिस्कंटिन्युटी आहे, कॉन्रेड डिस्कंटिन्युटी आहे, रेफिटी आहे, गटेनबर्ग आहे, लेहमन आहे, असे डिस्कंटिन्युटी पण आहेत. इंटिरियर स्ट्रक्चर ऑफ द अर्थ हे चॅप्टर. मग याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर आपल्याला साधी गोष्ट लक्षात येते की इथे केंद्रावरण म्हणजे हे सगळ्यात खाली येईल. आलं. आपण बाह्य थराकडून खालच्या थराकडे जातोय. अ पर्याय शेवट कोणत्या पर्यायामध्ये आहे. इथे आहे का अ शेवट. नाही, हे विधान चुकीचं आहे. इथं शेवट अ आहे का, हे विधान चुकीचं आहे. आता इथं अ आपल्याला पाहायला मिळतंय, इथं अ आपल्याला पाहायला मिळतंय. कारण हे केंद्राकडे आहे ना. आणि सगळ्यात वरती क विधान यायला पाहिजे शिलावरण. मग क विधान पहिले कुठे आहे तर क विधान इथं दिसतंय. म्हणजे हा बी पर्याय चुकीचा आहे आणि 4 नंबरचं उत्तर आपल्याला येतंय. ओके. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर इथे आता अर्थशास्त्र विषयाचे प्रश्न सुरू झालेले आहेत. तरी देखील आपण भूगोल या विषयामध्ये महत्वाच्या प्रश्नांचा आज अनालिसिसवर आधारित लेक्चर घेतलेलं आहे. तरी तुम्हाला नक्कीच फायदा होईल. अजून आपले प्रत्येक म्हणजे गट क चे पूर्व परीक्षा, गट ब च्या पूर्व परीक्षेवर आधारित सगळे प्रश्नपत्रिका येणाऱ्या एक्झाम पर्यंत मी पूर्ण करेल. तर मी इथंच थांबतो. धन्यवाद मित्रांनो.